कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या प्रस्तावित 56 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही, अशा मोठ्या प्रमाणात बातम्या व्हायरल झालेल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक मीडिया, वर्तमानपत्र, ॲग्रोवन या सगळ्यांनी त्या बातम्या चालवलेल्या आहेत. अनेकांनी त्याची तथ्य सांगितली, XYZ माहिती त्याबद्दल सांगितली. परंतु हे नेमकं पेव फुटलं का? सरकार नेमका अशा पद्धतीचा निर्णय घेणार आहे का? घेणार आहे तर का घेणार आहे? घेणार नाही तर का घेणार नाही? याविषयी जरा सविस्तर पुराव्यानिशी बोलूयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आता विषय असा आहे की या राज्यावर 11 लाख कोटींचा कर्जाचा डोंगर झालेला आहे. आपण या जे कर्ज झालंय याच्या व्याजापोटी जवळपास 70,000 कोटी ते 1 लाख कोटी पर्यंत फक्त वर्षाला व्याज भरतोय. ते तुमच्या आमच्या टॅक्स मधनं जात आहे. आणि थोडक्यात हे काय 90,000 कोटी, 1 लाख कोटी, 1.25 लाख कोटी हे जे काय रस्ते चाललेले आहेत याच्यामध्ये 50% पर्यंत, 56% पर्यंत या नेत्यांचं कमिशन आहे. म्हणजेच जनतेचा टॅक्स कशा पद्धतीने चालला हे आपण लक्षात घेऊ शकता. विषय शेतकऱ्याचा आहे. शेतकऱ्याला हे पहिले सांगत होते की 56 लाख शेतकऱ्यांना आम्ही 36,000 कोटीची कर्जमाफी देतोय. मुळामध्ये हे सगळे आकडे फसवे आहेत. जोपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत किती शेतकऱ्यांसाठी किती लाख रुपये, किती कोटी रुपये, किती हजार कोटी रुपये खर्च केले हे आकडेवारी सांगणं खूप मुश्किल आहे. पण ते सांगतात. आता त्याच्यानंतर आता आर्थिक तिजोरीवर जो ताण आलेला आहे तो ताण कमी कसा करायचा यासाठी सरकार दरबारी अशा पद्धतीची चर्चा होऊ शकते की आपण या संबंधित शेतकऱ्यांना नमोच्या हप्त्यातून वगळू शकतो का? आपण याची बातमी पेरू का? ही बातमी लोक ऍक्सेप्ट करतात का? शेतकरी याच्या विरोधात जर पेटून उठले नाही तर मग आपल्याला नमोचं हे गुंडाळता येईल. 1 वर्षासाठी बात करतो म्हणता येईल आणि त्यानंतर योजना गुंडाळता येईल. जशी 1 रुपयात पीक विमा योजना गुंडाळली आणि त्यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कृषी समृद्धी योजना आणतोय, त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 कोटी, प्रति पंचवार्षिक 25,000 कोटीची तरतूद करतोय. आणि यांच्याच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधान भवनात सांगितलं पावसाळी अधिवेशनात की सरकारनं दमडी सुद्धा तरतूद केली नाही. म्हणजे आमच्या हक्काचा 1 रुपयात पीक विमा योजना काढून घेतली आणि दुसरीकडे कृषी समृद्धी योजनेत सुद्धा रुपया गुंतवला नाही. याला म्हणतात फडणवीस / फसणवीस. आता विषय लक्षात घ्या. दत्ता भरणे यांची प्रतिक्रिया घेण्याचा ॲग्रोवननी प्रयत्न केला. त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही की तुम्ही नमोची योजना बंद करणार आहात का? त्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे. आता ही पहिली सांगितली, दत्ता भरणेंनी प्रतिक्रिया दिली नाही म्हणजे दाल में कुछ काला आहे. दुसरी प्रतिक्रिया अशी सांगते की अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे. अर्थसंकल्पातली तरतूद केली ती असं सांगते की योजना वर्षभरासाठी आहे, पण सुप्रीम तर सीएम आहेत ना, ते बंदही करू शकतात. तिसरी अपडेट जी आहे महत्वाची ती आहे की सरकारनं अद्यापपर्यंत अधिकृत निर्णय घेतलेला नाही, परंतु सरकार पुढे चॉकलेट फेकून बघतंय. जमतंय का? जमत असेल तर ठीक आहे, पण आम्ही जमू देणार नाही. आम्ही पेटून उठणार आहोत तुमच्या विरोधात, नाही रस्त्यावर तर मतदान रूपी. परंतु तुमचा हा अन्याय शेतकरी सहन करणार नाही. कारण की तुमची एक चूक माफ केली असती, तुमच्या 1000 चुका आहेत. तुम्ही 7/12 कोरा करतो म्हणाले, तुम्ही 2 लाखाचं गाजर फेकून मारलं, त्याच्यामध्ये प्रचंड अटी शर्ती लावल्या. तुम्ही 17,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पीक विमा देतो म्हणाले, तुम्ही दमडी सुद्धा फेकून मारली नाही. तुम्ही 1 रुपयात पीक विमा योजना काढून घेतली आणि त्या बदल्यात 5,000 कोटी प्रमाणे पंचवार्षिकला 25,000 कोटी रुपये कृषी समृद्धी योजनेत गुंतवतो म्हणले, तुम्ही दमडी फेकून मारली नाही. तुम्ही नमो शेतकरीचा 8वा हप्ता वितरित केलाय, 9वा आणि 10वा पेंडिंग आहे, तो अद्यापपर्यंत खात्यात टाकला नाही. तुमच्या थर्ड क्लास धोरणामुळे आमच्या शेतकऱ्याला भाव मिळत नाही. मग आम्ही तुम्हाला मतदान का करावं हा सवाल आहे. जी खास शेतकऱ्याची अवलाद असेल ती यांच्या विरोधात मतदान करेल. आम्ही काय कॅम्पेन चालवत नाही. अजूनही भाजपजवळ वेळ आहे, त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या गोष्टी क्लिअर कराव्या. आम्ही त्यांचा प्रचार करू. आम्हाला काय काँग्रेस प्रिय नाही. आम्ही त्या ठिकाणी शेतकरीवादी आहोत आणि आमची ती भूमिका आहे आणि त्या भूमिकेप्रमाणे आम्ही चालणार आहोत. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे आता यांनी कर्जमाफीचा आकडा कुठे घातला माहिती का? 40,000 कोटीवर. म्हणजे आतापर्यंत 56 लाख शेतकरी 36,000 कोटी म्हणत होते, आता 40,000 कोटीवर गेलेले आहेत. पुरवण्या मागण्यांवर यांनी फक्त 20,000 कोटीची तरतूद केलेली आहे. कोणीतरी बोललं पाहिजे, पुढे आलं पाहिजे. वडेट्टीवारांचे आभार मानतो, धन्यवाद देतो, कारण की त्यांनी हा विषय छेडला. त्यांनी विषय छेडल्यामुळे कदाचित
सरकार जर हा निर्णय घेणार असेल, नमोचे शेतकरी कर्जमाफी ज्यांना मिळाली त्यांना वगळण्याचा, तर तो मागं होईल आणि अजून आपल्याला पेटून उठावं लागेल. सगळ्यांनी व्यक्त झालं पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या आमदार, खासदार, मंत्र्यापर्यंत, तुमच्या जिल्हा परिषद सदस्यापर्यंत, तुमच्या लोकप्रतिनिधीपर्यंत, तुमच्या भाजपच्या लोकांपर्यंत सुद्धा पाठवा. त्यांना म्हणा आम्ही तुम्हाला मतदान करतो, शेतकरी हिंदू नाही का? त्याला इतका का छळ लावलाय तुम्ही? ज्या नमोच्या हप्त्याबद्दल मी बोलतोय त्या नमोचा डिसेंबर ते मार्चच्या दरम्यानचा 9वा हप्ता आणि एप्रिल ते जुलै दरम्यानचा 10वा हप्ता पेंडिंग आहे. काय करतंय सरकार? अरे अंगापेक्षा भोंगा करता कशाला? फक्त नेत्यांची घरं भरणं चाललीत, अधिकाऱ्यांची घरं भरणं चाललीत, सामान्य माणूस मरतोय. बोलना पडेगा. बोलणाऱ्याची दखल घेतल्या जाते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.